पंढरपूर येथे दिनांक 5 एप्रिल सम्राट अशोक जयंती निमित्त जयंती दिनी आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त पंढरपूर या ठिकाणी 5 एप्रिल व 6 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर या बौद्ध पंढरी या ऐतिहासिक ठिकाणी मराठा मातंग चर्मकार होलार इत्यादी बहुजन बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा सोहळा व 6 एप्रिलला दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बहुजन बंधुआ परिषदेचं आयोजन केलेलं आहे। हा जो कार्यक्रम आहे तो चला आपल्या बुद्धाच्या घरी व स्थानिक पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बहुजन बंधुआ परिषद व बौद्ध धम्म दीक्षा समारंभ संयोजन समिती पंढरपूर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। स्वतः मी पंढरपूर या ठिकाणी थांबून पंढरपूर आणि पंढरपुरातील परिसरातील पंढरपूर तालुक्यातील 102 खेडी गाव आणि त्या परिसरातील तालुके काही जिल्हे या महत्वाच्या ठिकाणी मी भेटीगाठी देत आहे। बहुजन बांधवांशी मी संपर्क साधत आहे, संवाद साधत आहे। हा जो बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आणि बहुजन बंधुआ परिषद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतः मी फील्ड वर्किंग करत आहे, लोक बहुजनाशी संवाद आणि संपर्क साधत आहे। या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कार्यक्रमामध्ये मातंग समाज, चर्मकार समाज, महार समाज की ज्याने अजून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नाही, होलार समाज, ढोर समाज, धनगर समाज, मराठा समाज इत्यादी बहुजन बांधव पंढरपूर या बौद्ध पंढरीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत। तरी या ऐतिहासिक व क्रांतिकारी कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील, पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर तालुक्यातील आसपास खेड्यातील, तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन बांधवांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, सहभाग आणि सहकार्य आणि योगदान द्यावं, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान द्यावं अशा प्रकारची मी नम्र विनंती आणि नम्र आव्हान या माध्यमातून करतो आहे। खर तर स्वतःला हिंदू म्हणून घेणारा आमचा जो बहुजन बांधव आहे तो बहुजन बांधव हा मूळचा बौद्ध बांधवच आहे। पंढरपूर या ठिकाणी होणारा हा जो बौद्ध धम्म दीक्षा सोहळा आहे बहुजन समाजाचा, ही पहिला बौद्ध धम्म दीक्षा सोहळा आहे आणि या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याला सर्वांनी बहुजन समाजाने उपस्थित राहून राष्ट्रीय योगदान द्यावं अशा प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे। बहुजन समाज हा स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा मूळचा बौद्धच आहे। त्यामुळे हे धर्मांतर मुळीच याला धर्मांतर नाही। 5 एप्रिल सम्राट अशोक जयंतीच्या दिनी होणारा पंढरपूर या ठिकाणी होणारा जो कार्यक्रम आहे तो धर्मांतराचा कार्यक्रम नाही तर तो घर वापसीचा कार्यक्रम आहे। कारण इथला जो बहुजन समाज आहे, स्वतःला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज आहे, तो मूळचा बौद्ध आहे। म्हणून त्यामुळे बौद्ध धम्म स्वीकारून ते स्वगृही आणि घर वापसी करणार आहे, यालाच आम्ही धम्मक्रांती म्हणतोय। कारण स्वतःला बौद्ध धम्माच्या विचारानं चांगला माणूस घडवणं, चांगल्या विचारानं स्वतःमध्ये परिवर्तन आणि बदल घडवणं आणि तो घडवण्याचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे धम्म दीक्षा होय। हा काही धार्मिक विधीचाही सुद्धा प्रकार नाही, हे समजून घ्या। बौद्ध धम्म हा समजून घ्या, हा धर्म नाही, हा धम्म आहे। धर्म ही खाजगी बाब असते, तर धर्म ही
मानवी जीवनाच्या सार्वजनिक जीवनाचे परिवर्तनाची, शांतीची, क्रांतीची आणि सुखाचं तत्वज्ञान आहे. त्यामुळे बौद्ध धम्माच्या विचारानं, चांगल्या विचाराचं परिवर्तन स्वतःमध्ये घडवणं आणि तशा प्रकारचं अभिवचन स्वतःला देणं म्हणजे धम्मदीक्षा आहे. हा धार्मिक विधीचा सुद्धा कार्यक्रम नाही. तर बौद्ध धम्म स्वीकारून आम्ही दुसऱ्यावरती उपकार नाही करत. आम्ही कोणावरती उपकार करण्यासाठी बौद्ध धम्म नाही स्वीकारायचा. तर बौद्ध धम्म स्वीकारून आम्ही घरवापसी करून स्वतःवरती उपकार करतो आहे. आपल्या स्वतःवरती, आपल्या लेकरा बाळावरती, आपल्या कुटुंबावरती, समाजावरती आणि देशावरती उपकार करण्यासाठी आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करून घरवापसी करायची आहे. यासाठी तो कार्यक्रम आहे. चला तर मग हिंदूनो, तुम्ही मूळचे बौद्ध आहेत, मग चला आपल्या बुद्धाच्या घरी, म्हणून बहुजनानो या पंढरपुरी. हिंदूनो, तुम्ही मूळचे बौद्ध आहे, मग चला तर हिंदूनो, तुम्ही मूळचे बौद्ध आहे, चला आपल्या बुद्धाच्या घरी, आणि म्हणून या तुम्ही पंढरपुरी स्वागत करण्या हुबा बौद्ध विठेवरी. काय, चला आपल्या बुद्धाच्या घरी, यासाठी या तुम्ही पंढरपुरी, चला आपल्या बुद्धाच्या घरी या, म्हणून तुम्ही या पंढरपुरी स्वागत करण्या बौद्ध विठेवरी. या महाराष्ट्रातील नव्हे तर या देशातील जो आमचा हिंदू म्हणून घेणारा जो आमचा मराठा बांधव आहे, मराठा असेल, धनगर असेल, ओबीसी असेल, माळे असेल, शेतकरी असेल, न्हावी समाज असेल, रामोशी समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, भटका समाज असेल, आदिवासी समाज असेल, इत्यादी, ढोर समाज असेल, वडर समाज असेल, इत्यादी जो मग लिंगायत समाज सुद्धा असेल, इत्यादी जो बहुजन समाज आहे तो आमचा मूळचा धम्म बांधवच आहे. आणि म्हणून हे पुन्हा बौद्ध बनून आम्ही पुन्हा स्वतःला पुनर्विकसित करण्यासाठी हा धम्मदीक्षाचा सोहळा आहे. तो धर्मांतर नाही, तो घरवापसीचा आणि धम्मक्रांतीचा सोहळा आहे. म्हणून माणुसकीच्या चांगुलपणाचं नातं आपण पुन्हा निर्माण करूया आणि माणुसकीचं नातं आपण पुन्हा जोडूया. यासाठीच उद्या 5 एप्रिल सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या दिनी पंढरपूर या ठिकाणी बहुजनाचा भव्य बौद्ध धम्म दीक्षा सोहळा आयोजित केलेला आहे. सर्व बहुजन बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा प्रकारचं पुन्हा एकदा नम्र विनंती आणि नम्र आवाहन करत आहे. या कार्यक्रमासाठी ज्याला बौद्ध धम्माची ज्या बहुजन बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायच्या इच्छुक, कारण बौद्ध धम्माची दीक्षा घेणं, तुम्ही मूळचे जरी बौद्ध असला तरी सुद्धा तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी अशा प्रकारची सक्ती अजिबात करता येत नाही. अशा प्रकारचं प्रलोभन सुद्धा अजिबात नाही. तुम्हाला जर बौद्ध धम्माचा विचार पटला, तो योग्य वाटला तर स्वीकारा, नाहीतर सोडून द्या. एवढं स्वातंत्र्य बौद्ध धर्मात आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या बहुजन बांधवाला, मग पंढरपूर शहरातील असतील, पंढरपूर तालुक्यात असतील, सोलापूर जिल्ह्यातील असतील, महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील बहुजन बांधव असतील, मग तो मराठा असेल, धनगर असेल, माळे असेल, ओबीसी असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, होलार असेल, ढोर असेल, आमचा वडर बांधव असेल, इत्यादी लिंगायत बांधव असेल, इत्यादी न्हावी बांधव असेल, इत्यादी बहुजन समाजातील कोणताही आमचा समाज बांधव असेल, ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची इच्छा आहे, जे इच्छुक आहे, स्वतःच्या इच्छेने जे इच्छुक आहे, त्यांनी पंढरपूर या ठिकाणी 5 एप्रिलला बौद्ध धम्मा दीक्षा घेण्यासाठी यावं. तत्पूर्वी त्यांनी नाव नोंदणी करावं. आणि नाव नोंदणी करताना फक्त आधार कार्ड आणि स्वतःचा फोटो माझ्या किंवा इतर माझ्या व्हॉट्सअपला पाठवून नाव नोंदणी करावी, की जेणेकरून आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये किती लोकांची दीक्षा होणार आहे या संदर्भात त्याचं नियोजन करता येईल, त्याच्या प्रमाणपत्राची नियोजन करता येईल. आणि बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केलेली आहे. इतर सुद्धा सुविधा
त्यांच्या जे अडचणी असतील, इतर सुद्धा त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय आणि इतर सुविधा पुरवल्या जातील. हा ऐच्छिक सोहळा आहे. ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन सोगुरी परत येत आहे त्यांनी पंढरपूर हे बौद्ध पंढरी, कारण पंढरपूर हे बौद्ध पंढरी आहे. पंढरी या शब्दाचा तो पंड म्हणजे दुःख आणि हारी म्हणजे निवारण करणं. दुःख निवारण करणार नगर म्हणजे पंढरपूर, हे बौद्ध पंढरपूर आहे, बौद्ध पंढरी आहे. सम्राट अशोकाने जे 84,000 बुद्ध विहार बांधली, त्यातलं पंढरपूरचं जे मंदिर आहे विठ्ठलाचं पांडुरंगाचं, ते 84,000 बुद्ध विहारापैकी एक आहे. ते सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने बांधलं आणि म्हणून सम्राट अशोकांच्या जयंती दिनी, म्हणून सम्राट अशोक यांच्या जयंती दिनी पंढरपूर या ठिकाणीच हा बहुजन बांधवाचा बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचं आयोजन करून सारा महाराष्ट्र बौद्धमय करण्याची सुरुवात आम्ही बौद्ध पंढरीतून सुरू करीत आहे. आणि म्हणून बहुजन बांधवांनो, ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपली नाव नोंदणी करावी. आणि ज्यांना अजून ज्यांच्यामध्ये शंका आहे, गैरसमज आहेत, ज्यांच्यामध्ये मनामध्ये आणखी नकारात्मक मानसिकता आहे, त्यांनी किमान ऐकायला तरी उपस्थित राहावं. आणि दुसऱ्या दिवशी बहुजन बंधुभाव परिषद आहे, बहुजन समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, बहुजन समाज हा संघटित व्हावा, एक शक्ती व्हावा आणि त्यातून तो स्वतःच्या बळावर त्यानं सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय न्याय हक्क प्राप्त करावं. यासाठी बहुजनामध्ये एक बंधुत्वाचं नातं निर्माण व्हावं. यासाठी 6 एप्रिलला म्हणजे दुसऱ्या दिवशी बहुजन बंधुभाव परिषदेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. तर या दोन्ही बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषद या दोन्ही कार्यक्रमासाठी बहुजन बांधवांनी मोठ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यांना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी ज्यांना स्वइच्छेनं ऐच्छिक धम्मदान द्यायचं आहे किंवा ज्यांना आर्थिक योगदान द्यायचं आहे किंवा इतर उपायानं ज्यांना सहकार्य करायचं आहे त्यांनी जरूर करावं. ज्यांना ऐच्छिक धम्मदान करायचं आहे, आर्थिक योगदान द्यायचं आहे, त्यांनी या कार्यक्रमासाठी ते योगदान देऊन आपलं सामाजिक उत्तरदायित्व, आपलं सामाजिक आणि राष्ट्रीय आणि नैतिक कर्तव्य पूर्ण करावं, अशाही प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे. या बहुजनाचे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बंधुभाव परिषदेची सुरुवात ही पंढरपुरातूनच करत आहोत आम्ही. त्यानंतर लगेचच मे महिन्यामध्ये बीड या ठिकाणी अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं नियोजन आहे, संकल्प आहे. आणि लवकरच सारा महाराष्ट्र बौद्धमय करण्याचा संकल्प घेऊन हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा विचार आमचा आहे. कारण हा महाराष्ट्र हा बौद्ध महाराष्ट्र आहे. बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याची चळवळ गतिमान होण्यासाठी बौद्ध पंढरीतून याची सुरुवात आम्ही करत आहोत. आणि नंतर सारा भारत बौद्धमय नाही करता आला आम्हाला तर सारा महाराष्ट्र बौद्धमय करण्याची विचार आणि निर्णय आणि संकल्प करत आहोत. जर बौद्ध भारत, बौद्ध महाराष्ट्र, प्रबुद्ध महाराष्ट्र हाच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. काय बौद्ध महाराष्ट्र, प्रबुद्ध महाराष्ट्र हाच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्र, क्रांती रक्षक लहुजी वस्तादांचा महाराष्ट्र, मुक्ता साळवे यांचा महाराष्ट्र, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र, राजमाता अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र, नरवीर उमाजी नाईकांचा महाराष्ट्र, संत रविदासांचा महाराष्ट्र. हा बहुजनांचा म्हणजे प्रबुद्ध बौद्ध महाराष्ट्र, बौद्ध महाराष्ट्र हा बहुजनांचा महाराष्ट्र.
पांडुरंग म्हणजेच बुद्धांचा हा महाराष्ट्र निर्माण करूया आणि यासाठी पंढरपूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये 5 एप्रिल व 6 एप्रिलला सर्वांनी उपस्थित राहून योगदान द्यावं. या कार्यक्रमासाठी तन मन धनानं आपलं योगदान आणि सहभाग नोंदवावा अशा प्रकारचं नम्र आव्हान आणि नम्र विनंती करतो आहे.